न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। माझ्या बायको आणि आईनं मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीनं एकतर्फी विजय मिळवलाय। महायुतीनं विधानसभा निवडणुकीत 236 जागा जिंकल्यात, तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर समाधान मानावं लागलंय। भाजपनं सर्वाधिक 132 जागा जिंकल्यात। शिंदेच्या शिवसेनेनं 57 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 41 जागा जिंकत निवडणूक एकतर्फी केली आहे। दरम्यान मनसेच्या एका उमेदवारानं ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केलाय। फॉर्म नंबर 17C आणि ईव्हीएमचा सिरियल नंबर मॅच होत नाही। माझ्या बायकोनं आणि आईनं मला मतदान केलं नाही का, असा सवाल करत ईव्हीएम मध्ये फ्रॉड झाल्याचं म्हटलंय। मनसे दहिसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश येरुणकर म्हणाले, काही मशीनचे चार्जिंग 99% होतं, काही मशीनचं चार्जिंग 70% तर काहींचं 60% होतं। 2-2 दिवस झाल्यानंतर चार्जिंग 99% कसं काय असू शकतं? मी जिथे राहतो माझ्या घरात 4 मतं आहेत। माझी आई, मुलगी, पत्नी आणि मी स्वतः एवढं जण असून देखील मला 4 मतं कशी? माझ्या आईनं, मुलीनं किंवा पत्नीनं मला मतदान केलं नाही का? अशा प्रकारचा सर्व घोळ आतमध्ये। गेली अनेक वर्ष आम्ही राजकारणात काम करतोय। या मतदारसंघात प्रत्येक जण सांगतोय की आम्ही विद्यमान आमदाराला कंटाळलोय, ते आम्हाला नको आहेत, आम्हाला बदल करायचा आहे। आमच्या कार्यकर्त्यांची मतं आम्हाला मिळाली नाहीत का, असा सवालही राजेश येरुणकर म्हणाले। राजेश येरुणकर त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हणाले, निवडणुका बंद करून टाका। दरवर्षी असंच होणार असेल तर अजिबात गरज नाहीये। मागील 5 वर्षापूर्वी आमचे 5 मशीन फ्रॉड निघाले होते। यांच्याकडे नंबर वेगळे आणि पोलिंग एजंटचे नंबर वेगळे होते, तरीही हे लोक म्हणतात प्रोव्हिजन आहे, असंच करावं लागेल। आता आम्ही आक्षेप घेतला तर अधिकारी ऐकून घ्यायला तयार नाही। असं होत असेल तर निवडणूक रद्द करा। गणपत पाटील नगरमध्ये अजिबात कामं झालेली नाहीत, तिथं त्यांना लीड मिळतो। 163 मध्ये केवळ आमच्या उमेदवाराला फक्त 2च मतदान पडतात। 30 वर्ष राजकारणात आहेत। एकच असतील का? आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर हा एकच असू शकतं। त्यामुळे एक गोष्ट झाली, प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते, तर काही मशीनचं चार्जिंग 99%, काही मशीन चार्जिंग 70%, काहीचं 60%। अहो एवढं 2-2 दिवस मशीन चार्जिंग 99% कसं असू शकतं? संसदेची गोष्ट आहे। सगळ्यात मोठी गोष्ट, मी जिथे राहतो, माझं घर, माझ्या घरात 4 मतं, माझी आई, माझी मुलगी, माझी पत्नी आणि मी, तिथे आम्हाला काही 2च मतं। म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही, की मी स्वतःला मतदान केलं नाही। अशा प्रकारचा सगळं आतमध्ये घोळ आहे। गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय। या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवा आहे। आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय, ते आम्हाला नको आहे, आम्हाला बदल करायचा आहे। पण मतदान गेलं कुठे? प्रत्येक यादीमध्ये 2-2, 3-3, 9-9, 10 मतं फक्त, आणि आमचे कार्यकर्ते त्यांची घातली मतं नाही मिळाली, असा घोळ आहे। मी ज्या काउंटिंग मध्ये जे भक्तले एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण आपलं मत मांडा। इलेक्शन्स बंद करून टाका। अतिशय संताप आलेले, बंद करा इलेक्शन्स। दरवर्षी हे होणार असेल ना तर अजिबात गरज नाही। मागच्या 5 वर्षापूर्वी आमच्या 8 मशीन्स फ्रॉड निघालेले, नंबर वेगळे, तिकडे नंबर वेगळे, आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा, तरी हे लोक म्हणतात प्रोव्हिजन आहे, असंच करायला लागेल। आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते IAS ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन एट ऑल। साहेब, जर या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दरबार वेळ लागत असेल, किती तुमचाही वेळ जातो, आमचाही वेळ जातो। पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला, हे नाही चालणार अजिबात। खूप इझी घ्यायला लागलेत। मग इलेक्शन कॅन्सल करा। त्या गणपत पाटील नगरमध्ये जिथे अजिबात कामं झालेली नाही तिथे लीड येतो। 3 नंबर वॉर्डमध्ये जनकल्याणमध्ये तिथे मनीषाताईंना अजिबात येऊन दिलं नाही, प्रचाराला येऊन दिलं नाही। आम्ही प्रचार करून देणार नाही। त्या वॉर्डमध्ये त्यांना लीड मिळतो, कसा मिळतो? उमेदवाराला 3 उमेदवाराच्या 163 मध्ये 2च मतदान का? आई बहिणीची, बायकोची, घरातल्या आजूबाजूच्या लोकांची मतं नाही मिळाली। 30 वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला 1 मत, हेच केलं। हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय? आमचे टॅक्सचे पैसे घालवायचे, आम्हाला धड रस्ते द्यायचे नाही, काही द्यायचं नाही। ते हिशोब इलेक्शन। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।